बघू शकता तुम्ही, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, तरुण आहेत, मुलं आहेत, सगळ्यांसाठीच हे गार्डन चालू आहे. साऊंडची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, म्हणजे छोटासा आपल्याला संगीताचा आनंद सुद्धा घेता येईल असं हे गार्डन आहे. तर आपण आता एक फेरफटका मारूया गोल राऊंड आणि तुम्हाला आम्ही दाखवतो कशा प्रकारे इथे सजावट केलेली आहे गार्डनची. जर तुम्ही तिथे इथं आलात वाकेश्वरला तर तुम्ही या हँगिंग गार्डन जरूर भेट द्या आणि थोडी विश्रांती घेऊन तुम्ही जाऊ शकता. संध्याकाळची वेळ आहे. काही जण आपलं आरोग्य राखण्यासाठी जॉगिंग सुद्धा करणं किंवा शतपावली करणं, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यात तरुण आहेत, असे आपल्याला दिसत असतील. एक ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा, इथे सर्व ज्येष्ठ नागरिक बसून काही गप्पा मारतायत. गार्डन मध्ये संगीताची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की थोडंफार संगीताचा सुद्धा आपल्याला विरंगुळा घेता येईल, आनंद घेता येईल. असे निसर्गरम्य आणि मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणातून एक थोडासा आपल्याला आनंद घेण्यासाठी, थोडंसं मन रमवण्यासाठी हे उद्यान जे श्रीमंतांसाठी सुद्धा आहे आणि गरिबांसुद्धा त्यांच्यासाठी पण आहे. आपण मुंबईमध्ये आहोत. मुंबई ही दोन वर्गाची आहे, श्रीमंतांची आणि गरिबांची. तुम्हाला मतभेद काहीच दिसणार नाही. तिथे श्रीमंतही आहेत, गरिबी आहे आणि सर्व जाती धर्मातील लोक या उद्यानाचा, या गार्डनचा आनंद घेतात, मुलं आनंद घेतात. असं हे मलबार हिलवरील उंच ठिकाणी असणारे हे गार्डन. आपण अनेक युट्यूब चॅनल मधून बघितलं असेल, पण आणि आपल्याला प्रत्येक माहिती आम्हाला माहिती आहे, मुंबईकरांना माहिती आहे, अशी माहिती आपल्याला देतोय. म्हणजे एका बाजूला श्रीमंतांची मुंबई, दुसरीकडे गरिबांची मुंबई असणारी ही मलबार हिल मुंबई, जिथे श्रीमंतही येतात, गरिबीही येतात आणि त्याचा आनंद घेतात. अशी मुंबई आहे. 7 बेटावरती असणारी ही मुंबई. या मुंबई हे असणार हे कमला नेहरू पार्क, असं हे त्याचं उद्यान. वर काय आकाशात खाली इंग्रजांच्या काळातली असावी की ह्याच्यावरून टाइम कळायचा. ही सुद्धा वास्तू आज इथे आहे, जपून ठेवलेली आहे ही वास्तू. आणि हे जे घड्याळ बघतोय हे आता आधुनिक घड्याळ आहे, जे आत्ताचं आहे. पण ज्यावेळी वेळ समजायची असेल तर त्या घड्याळाची गरज लागायची त्या काळात. आता आपल्या सगळ्यांच्या मनगटावरती घड्याळं आहेत, मोबाईलमध्ये घड्याळं आहेत,
त्यामुळे आपल्याला वेळेचं भान कळतं. चड्डी पहना होता सिंचन नहीं लगता. निकाला तर अशा रीतीने आम्ही आता फेरफटका मारलेला आहे आणि यातून या गार्डन मधून आता आपण एक्झिट घेत आहोत. तर एक्झिट होण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. तर जो मार्ग मिळेल तिथून आपण एक्झिट होऊ शकतो. तर तुम्ही नक्की या या ठिकाणी. कधी आलात वाकेश्वरला किंवा मुंबईत आलात तर तुम्ही इथं नक्की या. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. धन्यवाद.